नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शेवटी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे आणि या ठिकाणी हे सर्व जेनझी आणि भारताच्या जनतेची जीत झाली आहे असं सगळीकडे म्हणलं जातंय. आज जंतर मंतरवर आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. अभिजित दिपके यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे कधीही होत नाही असं म्हटलं जात होतं, या सरकारमध्ये कुणीही राजीनामा देत नाही असं म्हटलं जात होतं, ते आपण सर्व लोकांनी मिळून करून दाखवलं आणि खरोखर आज सगळ्यांना खुशी झालेली आहे. मला सुद्धा मनापासून आनंद झालेला आहे आणि मला असं वाटतं की ज्या लोकांना या सगळ्या व्यवस्थेबद्दल चीड वाटत होती त्यांनासुद्धा ही बातमी ऐकून आनंद झाला असेल. या व्हिडिओमध्ये बघूया की या धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताना नेमकं काय लिहिलेलं आहे, काय म्हणलेलं आहे, त्यांना वाईट वाटलं का जंतर मंतरवर ते झालं तर ते बघूया. आणि याशिवाय ही लढाई आता संपली आहे का, आणि राजीनामा देऊनच अभिजित दिपके का थांबले नाही, त्यांनी आज संध्याकाळी सुद्धा लोकांना एकत्र येण्याची हाक दिलेली आहे. मग ही कशासाठी आहे समजून घेऊया. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, 20 जून 2026 पासून जंतर मंतरवर हे सर्व लोक जमले होते. कॉकरोच जनता पार्टी असेल, त्यांच्यासोबत असलेले अनेक आयसाचे स्टुडंट्स होते, SFIचे स्टुडंट होते, अनेक लोक या ठिकाणी बसले होते. सोनम वांगचुक यांनी जवळपास 26 दिवस उपोषण केलं. नेहा वोरा या नावाच्या मुलींनी आणि तिच्यासोबत तिच्या 5-6 मित्रांनी 20-21 दिवस उपोषण केलं, उपाशी राहिले आणि यांच्यासोबत यांना साथ देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी हजारो लाखो लोक रोज येत होते. लाखो लोकांनी त्या ठिकाणी डबे पाठवले, विदेशातून मदत पाठवली, खाण्याचं पिण्याचं सामान पाठवलं आणि या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांमधून आपण जे म्हणत होतो की हे इतके हुकुमशाह आहे की हलत नाही, यांनासुद्धा हलवून दाखवलं. आणि मला असं वाटतं की हे इतकं मोठं यश आहे की जे ते लोक म्हणत होते की आंदोलन करून काय होतं, नारे देऊन काय होतं, रस्त्यावर तुम्ही रॅल्या काढता त्याने काय होतं, हे बॅनरबाजी पोस्टरबाजी करून काय होतं, तर त्याने काय होतं, तर त्याने हे असं होतं. हा देश आंदोलन करूनच स्वतंत्र झालेला आहे. जगामधला सगळा इतिहास जर पाहिला तर आंदोलनांनी त्या देशामध्ये चांगले बदल घडून आलेले आहे आणि म्हणून अशा प्रकारचे पॉझिटिव्ह शांततेत चालणारे आंदोलनं हे खरोखर गरजेचे असतात. आणि या जेनझीच्या आंदोलनाने मी तर म्हणते की करून दाखवलेलं आहे. पण अहो, ही जेनझी थांबायला तयार नाही. एक तुम्हाला मी छोटा व्हिडिओ दाखवते बघा. थोडक्यात तुम्ही बघितलं असेल की अगली बारी मोदी की असं म्हणतायत लोक. का असं म्हणतायत? मी सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. गेले 3 दिवस मी रोज आंदोलनात सहभागी होते. काल तर पुण्यामध्ये खूप मोठा मोर्चा निघालेला होता, पायी मोर्चा निघालेला होता आणि या ठिकाणी जे बॅनर मी पाहिले ना, तर या बॅनरवर धर्मेंद्र प्रधान यांच्यापेक्षा जास्त नरेंद्र मोदी यांच्याविषयी लोकांनी खूप लिहिलं होतं. हे काही बॅनर मी तुम्हाला उदाहरणार्थ दाखवते. याच्यावरून लक्षात येत होतं की लोकांचा राग फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्यावर नाही आहे. धर्मेंद्र प्रधान हे तात्कालिक कारण ठरलेले आहेत. लोकांचा राग गेल्या 10 वर्षापासून या देशात जे चाललं आहे, या देशाची अवस्था जिकडे गेलेली आहे, रोजगार मिळत नाही आहे, पोरींचे लग्न करावे लागत आहेत पण पोरींना नोकऱ्या लागत नाही आहेत. अनेक तरुण आहेत की ज्यांना हे कळत आहे. अदानी अंबानीला या देशातली संपत्ती दिली जाते आहे, त्याच्याविषयीचे मीम होते. फिरत आहेत नुसतं, आपल्या मित्रांवरच खर्च केला जातो आहे, देशाकडे लक्ष नाही आहे, वाट लावलेली आहे, खोटं बोलत आहे, काय काय मीम लोकांनी तयार केले आणि काल बॅनर आले होते. या सर्व बॅनरवरून एकच लक्षात येत होतं की ही जेनझी काय फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्यावर थांबणारी नाही आहे, तर ती आता पुढे काय होईल ते आता बघावं लागेल. पण या धर्मेंद्र प्रधान महाशयांनी इतक्या दिवसानंतर राजीनामा दिला का, तर त्यांना कळलं की अरे झुरळ लय चिवट आहेत. ते तुम्हाला माहिती असेल की झुरळांचा इतिहास असा आहे की अणुस्फोट झाला तरी तिथली सर्व जीवसृष्टी नष्ट होऊ शकते, पण झुरळ टिकून राहतात. झुरळ कडाक्याच्या थंडीत टिकून राहतात आणि अत्यंत गरमीत टिकून राहतात. आणि त्यामुळे मित्र म्हणते या झुरळांनी करून दाखवलेलं आहे. फक्त झुरळच नाही, या ठिकाणी सोनम वांगचुक असेल, हे सगळे मी तुम्हाला जे म्हटलं, प्रत्येकजण ज्यांचे डोके फुटले, ज्यांचं रक्त त्या ठिकाणी सांडलेलं आहे, ज्यांचे पाय फ्रॅक्चर झाले, काही लोकांचे डोळे गेले, खूप गोष्टी झालेल्या आहेत, मुलांसोबत मुलींसोबत ॲब्यूज झालेला आहे. या सगळ्या लोकांचं हे जे काही आहे ना, या सगळ्यांचं हे यश आहे. आणि धर्मेंद्र प्रधान यांनी एक चिठ्ठी लिहिली. ह्याच्यामध्ये ते आपल्याकडून काही चुकलं असं बिलकुल मानत नाही आहेत. ते म्हणत आहेत की नीट UGचं असं असं झालं, त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या आढळून आल्या, पण आम्ही लगेच ॲक्शन घेतली.
म्हणजे जसं काही चुकीचे आढळून आले ते वरच्या कोणीतरी तिसऱ्या माणसाचीच जबाबदारी आहे, माझी काहीच जबाबदारी नाही, असं थोडक्यात. अरे याच्या आधी जे राजीनामे दिले जायचे ना लोकांकडून, जरा वाचून बघा. म्हटलं जायचं की हो मी मंत्री असताना असं असं झालं, याची मी जबाबदारी घेतो, मी असताना असं व्हायला नव्हतं पाहिजे, याचं मला वाईट वाटतं म्हणून मी राजीनामा देतो, असं म्हणायचे याच्या आधी. धर्मेंद्र प्रधान काय म्हणत आहेत, असं असं झालं तसं तसं झालं, आम्ही खूप चांगलं काम करायचा प्रयत्न करतोय, मी तर कितीतरी वर्षापासून शिक्षण क्षेत्रात ह्याव त्याव काम करतोय आणि जंतर मंतरवर 1 महिन्यापासून जे चाललेलं आहे त्याच्यामुळे मी दुःखी आहे असं ते म्हणत आहेत. त्यांनी 20 जुलैला संसदच्या रस्त्यावर जो पोलिसांकडून लाठी हल्ला झाला, जे रक्त सांडलं गेलं, जे पाय मोडले, डोके फुटले, खिळ्यांनी मारलं, पॅलेट गन वापरल्या, हे पाहून, ही हिंसा पाहून मला वाईट वाटलं असं नाही म्हणले. ते म्हटले जंतर मंतरवर 20 दिवसापासून जे चाललं आहे त्याने मी दुःखी झालो आहे. यांच्यात थोडीशी माणुसकी जिवंत नाही आहे. यांच्याकडे मौका होता आत्ता तरी की तुम्ही काहीतरी ह्युमन आहात हे दाखवण्याचा, तो पण त्यांनी गमावला. आता हे सगळं त्यांनी मान्य केलं आणि आता बघूया की त्यांना पुढे कुठे ठेवतायत. आपली मागणी असली पाहिजे की शिक्षण मंत्री म्हणून अत्यंत चांगली व्यक्ती बसवा, शिक्षणावरचा खर्च वाढवा आणि CJPच्या ज्या अनेक मागण्या आहेत त्या तर मागण्या असणारच आहे. पुढे आता CJPने म्हणजेच अभिजित दिपकेनी हाक दिली आहे. ते म्हणत आहेत की आज संध्याकाळी 6 वाजता तुमच्या प्रत्येकाच्या शहरामध्ये कॅन्डल मार्च काढा. कशासाठी? जे 20 विद्यार्थी गेले नीटचे, ज्यांनी स्वतःला संपवलं. अभिजित दिपके म्हणला यांचा खुनी हा धर्मेंद्र प्रधान आहे, असं त्याचं वाक्य होतं आज. धर्मेंद्र प्रधान हत्यारा आहे असा शब्द वापरला आहे. बघा, म्हणजे अशा माणसांनी जेलमध्ये असायला पाहिजे, हीच मागणी असली पाहिजे. आणि दुसरं, 20 तारखेला जो लाठी हल्ला झाला, त्या मुलांना जे लागलं, जो हिंसा झाली, एवढा मोठा ट्रॉमा या देशाला दिलेला आहे. खूप मोठा काळा दिवस होता लोकशाहीचा आणि याच्या निषेधार्थ म्हणून कॅन्डल मार्च काढायचा आहे. ही लढाई आता संपलेली नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, अगला नंबर किसका आहे, लोक कमेंटी करतायत. आता गडकरीचा नंबर म्हणतायत, कोणी काय म्हणतायत, कोणी काहीही म्हणतायत. हे कमेंट्स तुम्ही बघा. जेनझीला काय पाहिजे, जेनझी थांबत नाही आहे. अगली बारी बघा तुम्ही आता. म्हणजे थोडक्यात यांना कळलेलं आहे हा देश आता जागा झालेला आहे. हा नीटचा मुद्दा तर होताच, आता नीटच्या या विद्यार्थ्यांना मदतही मिळाली पाहिजे आणि इथून पुढे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. इथे लढाई संपलेली नाही आहे. आपल्या या देशामधले हे जे सगळे भामटे लोक, आता तुम्हाला सांगते लढाई का संपली नाही. कारण परवाच्या दिवशी तो भाजपचा खासदार असलेला निशिकांत दुबे म्हणतो, जे जे या आंदोलनात सामील आहे त्यांचं करिअर बर्बाद करू, एवढी मोठी धमकी दिली. म्हणजे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जर दिला, पण या पोरांचं जर का करिअर जर बर्बाद करणार असतील हे असं म्हणणारा मंत्री राहणार असेल, तर या राजीनामा याच्यांना आपण हुरळून जाऊ नाही शकत. कारण माहीत नाही त्या विद्यार्थ्यांसोबत पुढे काय होणार आहे. आपली मागणी हीच असली पाहिजे. जोपर्यंत मी तर म्हणते सत्तेमध्ये हे लोक राहतील ना, ते हे लोक काही करू शकतात. सत्तेमध्ये जे आहे ते अत्यंत प्रामाणिक लोक असतील तर आणि तरच या आंदोलनात असलेले विद्यार्थी जे आहे ते त्यांच्यावरच्या कारवाया थांबतील, त्यांच्यावर काय होणार नाही, फ्युचरमध्ये काय होणार नाही. कारण यांचे नाही तर आश्वासन असे फुकाचे असतात. कधीतरी यांनी खरं आश्वासन दिलं आहे का? या देशामध्ये जे काय आहे आता ही जी सगळी व्यवस्था आहे त्याच्यावरच मला असं वाटतं जेनझीचं लक्ष आहे. आणि नरेंद्र मोदी साहेब 2दा इंस्टाग्रामवर आले. कशासाठी आले? तर त्यांना वाटलं आपण काहीतरी करून बघूया. जेनझीनी त्यांची वाट लावली, काय अँगल आहे, काय जवळून घेतलं आहे, जरा दूर व्हा केलं. मग दुसऱ्या दिवशी दूर होऊन व्हिडिओ केला. म्हणजे इथपर्यंत आणलं. NTAच्या काही कर्मचाऱ्यांना परवाच काढून टाकलं, म्हणजे प्याद्यांना काढून टाकलं. वरचा माणूस सेफ ठेवला होता, पण जेनझी मानायला तयार नाही. शेवटी यांना काढलं. थोडक्यात मला असं वाटतं आपल्याला कळलं आहे की बोलत राहिल्याने, रस्त्यावर उतरल्याने, आपल्या न्याय्य हक्कासाठी शांततापूर्ण आंदोलन केल्याने, आपलं जे म्हणणं आहे मनापासून जे येतं ते बोलत राहण्याने काय होतं तर परिणाम होतो. आणि म्हणून बोलत राहा, घाबरू नका बिलकुल. अनेक लोक आहे घाबरतात, माझं इथे कौतुक करतात पण बोलायला घाबरतात, काहीतरी सोशल मीडियावर टाकायला घाबरतात. अरे बोलत राहा. किती लोक बोलायला लागले तुम्ही बघितलं असेल. या 4 दिवसामध्ये अनेक लोक जागे झाले, बोलायला लागले, खुश झाले. देशामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह असं वातावरण, काहीतरी वारं वाहायला लागलं आहे. आणि उद्या मुंबईत होणारा मोर्चा होणारच आहे. ठाकरे बंधूंनी शिवाजी पार्कावर मोर्चा बोलवला आहे.
तो होणार आहे, तो करणार आहे, तो तिरंगा मार्च आहे, तो या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि मी तर म्हणते आपण सगळ्यांनी जे आहे ते हा मोमेंटम तेवत ठेवायचा आहे जोपर्यंत या देशामधल्या शेवटच्या व्यक्तीचं भलं होत नाही तोपर्यंत. थोडक्यात आत्ता जे काही झालं त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. थँक्यू सो मच. तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.